आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना बराच वेग आलेला आहे। भाजपा विरोधात महाविकास आघाडीची भूमिका काय असेल या संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे। माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काल रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेत संवाद कार्यकर्त्यांशी साधला। मात्र या बैठकीमध्ये अंतिम निर्णय न घेता त्यांनी रात्रीचा वेळ मागितल्याने उत्सुकता आणखीनच वाढलेली आहे। त्यामुळे प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणामध्ये उतरणार, अपक्ष लढणार की माघार घेणार याचं चित्र आज स्पष्ट होईल। या संदर्भात आणखी माहिती करून प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, प्राजक्त तनपुरेंची नेमकी भूमिका काय आहे याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे? नक्कीच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा जो महाविकास आघाडीचा जो सस्पेन्स आहे तो अद्यापही कायम आहे। मात्र भाजपकडून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली आणि आज 11 वाजता ते अर्ज दाखल करणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचप्रमाणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अक्षय कर्डिले जे आहे तर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर दुपारी 1 वाजता राधाकृष्ण विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण यांची जाहीर अशी प्रचार सभा देखील राहुरीमध्ये पार पडणार आहे। खरं तर ही जी राहुरीची पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती। मात्र राहुरी विधानसभेचे जे माजी आमदार आहे प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीची तयारी केली होती। शरद पवारांचे राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं। मात्र नंतर ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं बोललं गेलं। त्यांनी ज्याप्रमाणे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची त्यांची चर्चा सुरू झाली, त्यानंतर काँग्रेस असेल, त्याचप्रमाणे शिवसेना असेल, त्याचप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी ही निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असला तरी महाविकास आघाडीच्या या तिन्ही पक्षाकडून सस्पेन्स कायम आहे। त्यांचा उमेदवार देखील जाहीर झालेला नाहीये। त्याचप्रमाणे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील काल रात्री कार्यकर्त्यांशी संवाद बैठक घेतली। त्यामध्ये मला आज रात्रीचा वेळ द्या, उद्या आपण निर्णय घेऊ असं वक्तव्य त्यांनी केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीचा जो सस्पेन्स आहे तो अद्याप कायम आहे। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार की राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांनाच उमेदवारी मिळणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये ज्याप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल या तिघांनीही ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने कुठेतरी महाविकास आघाडीतील जो अंतर्गत कलह आहे तो समोर आलेला आहे। अद्यापही आज शेवटचा दिवस आहे, अवघे काही तास अर्ज दाखल करायला उरलेले आहे। असं असताना देखील महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती अक्षय कर्डिलेंच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार की प्राजक्त तनपुरे यांनाच राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।